श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमचं मूल तुमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, अभ्यास केला तरी त्याच्या लक्षात राहत नाही आणि रोज रोज तेच भांडण, तेच ताण. परीक्षा जवळ आली की मुलं घाबरतात, मग त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. तर तुम्हाला घाबरायचा काही गरज नाही, कारण आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे असे काही उपाय बघणार आहोत ज्यामुळं त्या मुलांची बुद्धी तर वाढेलच, परंतु त्यांना जी काही परीक्षेची भीती वाटते ना, ती भीतीसुद्धा वाटणार नाही. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आईवडिलांना वाटतं की आपले मुलं अभ्यासात हुशार असावी, त्यांचं नंबर यावा, असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपला मुलगा खूप मोठा व्हावा, चांगल्या कामाला लागावा. परंतु काय होतं, आजकाल मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही. काही मुलं एवढी आळशी झालेत की त्यांना अभ्यास करू वाटत नाही, त्यांचं लक्ष अभ्यासात लागत नाही. मग मोबाईलचा वापर करतात, ते अभ्यासाला बसत नाही आणि अभ्यासाला बसलं की लगेच त्यांना कंटाळा येतो. मग ह्याच्यावरून रोज घरामध्ये आईची आणि मुलांची भांडणं लागतात, वाद होतात. तर बघा काय करायचं आपल्याला, ह्याच्यावर काही उपाय हे करायचे आहेत. त्यामुळं उपाय कोणते करायचे बघा. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणूनच मुलांना अभ्यासात आळस असो किंवा त्यांना परीक्षेची भीती असेल तर आपल्याला हे उपाय करायचे आहे. तर कुठला उपाय आहे बघा. पहिला उपाय असा आहे की मुलांना रोज जो 5 मिनिटात करता येईल असा हा उपाय आहे. ही मुलांमध्ये काही दोष असतात, ती आपलं ऐकत नाहीत. तर मुलांचं मन कसं चंचल असतं, त्यामुळे ते मोबाईल टी व्ही बघतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूवर काय परिणाम होतो तर ते आपलं ऐकत नाहीत. तसेच घरात काहीतरी ताणतणावाचं वातावरण असतं, घरात वाद असतील, त्यामुळे सुद्धा मुलांचं मन हे स्थिर राहत नाही. हे सुद्धा कारण त्यांच्या अभ्यासामध्ये असू शकतं. बघा, घरात नकारात्मक वातावरण असेल तर मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतोच. त्यामुळं आपल्याला काहीतरी उपाय हे घरामध्ये करायचे असतात, जेणेकरून त्यांचं मन शांत झालं पाहिजे. आणि मन जर शांत झालं की बुद्धी आपोआप तीक्ष्ण होते. त्यामुळं आपल्याला हे उपाय करायचे आहे. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे काय तर, मुलं सकाळी लवकर उठली आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली म्हणजे काय तर रोज सकाळी लवकर उठायचं. बघा, पहिली म्हण अशी होती की रात्री लवकर झोपे, सकाळी लवकर उठे, त्यास आरोग्य, ज्ञान आणि संपत्ती भेटे. तसंच आहे, सकाळी लवकर उठायचं आणि रात्री लवकर झोपायचं. त्यामुळं सगळं असं म्हणजे काय, पहिला तर उपाय तोच आहे, कारण सकाळी लवकर उठणे. लवकर उठल्यानंतर आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे, अभ्यासापूर्वी आपल्याला 10 मिनटं ध्यान करायचे, 10 मिनटं डोळे बंद करायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचे, स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि मनात हळूच म्हणायचे, स्वामी माझं मन शांत करा, माझी बुद्धी तीक्ष्ण करा, माझं अभ्यासात लक्ष राहू द्या. असा छोटासा भाव आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्याला तो स्वामी महाराजांना सांगायचा आहे, हा उपाय करायचा आहे. आणि तिसरं म्हणजे काय तर, अभ्यासाची वेळ निश्चित करायची. म्हणजे काय तर, मुलांनी अभ्यास करताना बघा 2 तास बसू नये, किंवा काही मुलं 4 तास 5 तास अभ्यास करतात. मग काय होतं, यानं कंटाळा येतो. कंटाळा आला की मग अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यापेक्षा काय करायचं, 1-1 तास तुम्ही अभ्यास करा. 1 तास अभ्यास झाला की तुम्ही थोडं विश्रांती घ्या, मेंदूला जास्त ताण देऊ नका, थोडं मोटिवेशन तुम्ही इथं घेऊ शकता. हा महत्त्वाचा नियम आहे. बघा, शक्तिशाली भागाकडे म्हणजेच मंत्र जप याच्याकडे आपल्याला जायचं आहे. मंत्र मग कुठला तर, तारक मंत्र, जो मनाला धीर देतो, भीती कमी करतो आणि बुद्धी स्थिर करतो, हा मंत्र आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी. हा मंत्र आहे ना, आपल्याला रोज 11 वेळा म्हणायचा आहे. त्याने सुद्धा आपल्या काही समस्या सुटतात, मुलांच्या मनातील भीती कमी होते, आळस कमी होतो आणि अभ्यासात एक प्रकारची गोडी लागते. बघा, मुलं अभ्यासाला त्यांना बसावं असं वाटत नाही, तर हे हळूहळू त्यांचं वाक्य कमी होतं आणि ते अभ्यासाला बसू लागतात. त्यामुळं हा मंत्र तुम्ही म्हणायला पाहिजे. 11 वेळा तरी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नियमितता खूप महत्त्वाची आहे. नंतर आपल्याला गणपतीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता 108 वेळा. ओम गम गणपते नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे सुद्धा परीक्षेला तुम्हाला जाण्यासाठी अडथळे येणार नाहीत. तसेच
आपल्याला काही मंत्र हे करायचे असतात बघा. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर रोज आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यांना एक छोटंसं फूल अर्पण करा. त्यामुळे सुद्धा घरात सकारात्मकता वाढते. मुलाचं मन अभ्यासाकडे वळतं. आईने रोज करदर्शन करावे. म्हणजेच काय, सकाळी उठून आपण करदर्शन करायचं, नंतर स्वामीचं स्मरण करायचं. संस्कार खूप महत्त्वाचे असतात. सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा त्याच्यामुळे मिळते असं मानलं जातं. तिसरा उपाय म्हणजे काय, स्वामी समर्थ चित्र आहे ना, ते आपल्या टेबलाजवळ ठेवा. त्याने सुद्धा आपल्या घरातील वातावरण स्थिर राहील. असं अभ्यास करताना लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपले मुलं आपले शब्द कमी ऐकतात, आपलं वागणं जास्त पाहतात. म्हणून घरात सतत नकारात्मक बोलणं हे तुम्ही करू नका, हे बंद करा. कारण अशा शब्दांनी मुलांचा आत्मविश्वास तुटतो आणि अभ्यास कमी होतो. म्हणून मुलांना सकारात्मक बोलून प्रोत्साहन द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल शक्य तितका बंद ठेवा किंवा अभ्यासाच्या वेळेला दूर ठेवा. जर मुलं हट्टीपणा करत असेल तर त्यांना प्रेमाने सांगा. आणि 11 वेळा आपल्याला ओम गंग गणपते नमः हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. ही छोटीशी सेवा आहे ना, आपल्याला ते करायची आहे. त्यामुळं आपली मुलं आपलं ऐकतील, आपल्यावर लक्ष देतील आणि त्यामुळं मुलांच्या मनात तर संस्कार निर्माण होतीलच. शिवाय त्यांना अभ्यासाची गोडीसुद्धा लागेल. आता अभ्यासाची खोली शक्य असेल तर उत्तरेकडे असावी. म्हणजेच काय, तर मुलांचं उत्तर दिशेकडं तोंड करून अभ्यास करायला त्यांना सांगा. खोली स्वच्छ ठेवा. कारण खोलीमध्ये जर अस्वच्छता असेल तर तिथं निगेटिव्हिटी जास्त असते. त्यामुळं आपली खोली स्वच्छ ठेवा, जेणेकरून स्वच्छताने घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं. आणि सकारात्मक वातावरण असेल तर विचारसुद्धा पॉझिटिव्ह येतात. त्यामुळं आपल्याला हे गोष्टी करायच्यात, हे लक्षात ठेवा. घरामध्ये रोज वाद करू नका. वातावरण शुद्ध ठेवा. परीक्षेच्या आधी तुम्ही गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. शक्य नसेल तर घरातच स्वामींच्या फोटोसमोर नमस्कार करा. स्वामींचं नाव घ्या. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि तारक मंत्रामुळे जो काही मोबाईलचा हट्ट आहे ना, तो सुद्धा कमी होईल. मुलं अभ्यास करू लागतील आणि जे काही मुलं ना तुमची हळूहळू टॉपमध्ये सुद्धा येऊ लागतील. त्यामुळं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे उपाय आपल्याला करायचे आहे. एकच उपाय होता, तो म्हणजे तारक मंत्राचा एक उपाय होता. आणि दुसरा उपाय होता की ओम गंग गणपते नमः, म्हणजे गणेशाचा मंत्र होता, जो आपण बुद्धीची देवता असं म्हणतो. त्यांचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्याला हे उपाय करायचे आहे. हे उपाय आपल्याला श्रद्धेने करायचे आहे आणि नियमितता असणे खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा. आपण जे काही उपाय करतो ना, त्या उपायामध्ये नियमितता असणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला डोळे बंद करून मन शांत करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा करायचा आहे. त्यामुळं काय होईल, आपलं मन जर शांत झालं तर आपला अभ्याससुद्धा नक्कीच तुम्हाला सोपा जाईल आणि ते तुम्हाला नक्कीच 11 दिवसात तरी तुम्हाला याची अनुभूती येईल. हे उपाय श्रद्धेने करा. मुलावर प्रेम ठेवा. त्यांना भीती दाखवू नका. त्यांना आधार द्या. स्वामी समर्थांना मनापासून सांगा की स्वामी, माझ्या मुलांना बुद्धी दे, माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवा. स्वामी महाराज, तुमची कृपा त्यांच्यावर असंच राहू द्या, असं तुम्ही महाराजांना पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं सांगा. बघा, स्वामी महाराज नक्कीच त्यांच्यावर कृपा करतील आणि मुलांच्या अभ्यासात काही अडचण असेल आणि तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच ते अडचण दूर होणार आहे. त्यामुळे हे उपाय करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.